या विशेष कार्यक्रमाला सुरुवात करूयात। लोकसभेच्या निवडणुका जाहीर होताच सर्व पक्षांकडून उमेदवारी यादी जाहीर केलेली आहे आणि महायुतीकडून कल्याण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। मात्र आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत श्रीकांत शिंदेंविरोधात आक्रमक झालेले आहेत। कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे आता महाविकास आघाडीच्या निशाण्यावर आले। श्रीकांत शिंदे यांच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी खासदार संजय राऊतांनी केली आहे। त्यासाठी राऊतांनी पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहिलंय। या पत्रात त्यांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे आर्थिक व्यवहार संशयास्पद असल्याचं म्हटलंय। राऊतांनी सोशल मीडियावर ते पत्र शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय। चंदा दो धंदा लो हा खेळ महाराष्ट्र राज्यात देखील सुरू आहे। त्या खेळाचे सूत्रधार आहेत मिंधे सरकारचे बाळराजे। सामाजिक कार्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपये वसूल केले जात आहेत। धर्मादाय आयुक्त हिशेब द्यायला तयार नाहीत। पैसे देणारे कोण आहेत असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय। म्हणजे हे कोट्यावधी रुपयांचा हा खर्चाचा सरळ अर्थ हा कोट्यावधी रुपये खर्च झालेले आहे या फाउंडेशन तर्फे। हे जे बाळराजे आहेत सरकारचे, हे सरकारचे बाळराजे आहेत। हे मुख्यमंत्री कार्यालयात बसून आणि त्यांचे जे लोक आहेत बाळराजांचं मंडळ आहे, हे चंदा धो धंदा लो याच माध्यमातून पैसे गोळा करतात। श्रीकांत शिंदे फाउंडेशन कडून विविध उपक्रम चालवले जातात। गरजूंना रोख स्वरूपात आर्थिक मदत केली जाते। भव्य मंडप, देखावे, रोषणाई आणि कलाकारांचे संच ज्यांच्या मेहनतीला कोट्यावधींचा खर्च आहे, त्यांना बिदाग्या कोणत्या माध्यमातून दिल्या गेल्या त्याबाबत धर्मदाय आयुक्तांनी प्रकाश टाकायलाच हवा। ज्यांनी देणग्या दिल्या त्यांची पार्श्वभूमी काय ते तपासणं गरजेचं आहे। ज्यांनी देणग्या दिल्या ते मुख्यमंत्री कार्यालयाचे लाभार्थी आहेत का असा सवाल या पत्रात करण्यात आलाय। यातले अनेक कलाकार हे कोट्यावधी लाखो रुपये घेत असतात। त्यांना कोणत्या मार्गाने पैसे दिले तुम्ही, ते कोणी दिले, हा काळा पैसा आहे का, हा कोणाकडून लुटला, जनतेला याचा हिशोब द्यावा लागेल। श्रीकांत शिंदे फाउंडेशनसाठी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये विशेष कक्ष उघडण्यात आलाय। त्या माध्यमातून बिल्डर आणि ठेकेदारांकडून रोखीत रकमा घेतल्या जातात। आतापर्यंत 500 कोटी रुपये या माध्यमातून जमा केले आहेत असा आरोप राऊतांनी या पत्रात केलाय। तर श्रीकांत शिंदेंनी राऊतांच्या आरोपांचं खंडन केलंय। त्या आरटीआयच्या अधिकारामध्ये जे आहे हे सामान्यातील सामान्य व्यक्ती कोणाकडून पैसे आलेले आहेत, कोण किती पैसे आहेत अकाउंटमध्ये, कोणाच्या नावाने आलेले आहेत, हे सगळं कळतं। मला वाटतं अकलेचे तारे तोडण्यापेक्षा जर कॉमन सेन्स असता तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी पहिल्या केल्या असत्या आणि मग मीडियाला दिलं असतं ते, किंवा पंतप्रधानांना दिलं असतं। या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मला वाटतं आता काही राहिलेलं नाही आणि त्याच्यासाठी हे जे बिनबुडाचे आरोप जे आहे या ठिकाणी करण्याचं काम ह्यांच्याकडून चालू असतं। श्रीकांत शिंदेंनी संजय राऊतांवर जोरदार पलटवार केलाय। तसंच राऊतांना पत्राचाळ प्रकरणाची आठवण करून दिली आहे। पत्राचाळचे आरोपी आहेत, जेलमध्ये जाऊन आले तेच पत्र लिहित आहेत। त्याचबरोबर खिचडी घोटाळ्याचे आरोपी ज्यांच्या फॅमिलीच्या अकाउंटमध्ये खिचडी घोटाळ्यामधून पैसे आले, मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की ते तर पैसे तुम्ही घेतले खिचडी घोटाळ्यामधले। इलेक्टोरल बॉन्डवरून लोकसभा निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच राऊतांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशनवर आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप केले। त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।